पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता तारीख जाहीर. शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी आलेली आहे. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना ही शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्यातील ही पात्र शेतकरी बांधवांना वर्षाला 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात. या योजनेचा उद्देश आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी योजना या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेत राज्य सरकार वर्षाला अतिरिक्त 6,000 रुपये म्हणजेच 2,000 रुपये एक अतिरिक्त 6,000 रुपये म्हणजेच 2,000 रुपयाचा एक हप्ता असे वर्षातून 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करत असते. आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते राज्यातील सर्व लाभार्थी बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. तसेच शेवटचा 6वा हप्ता देखील मार्च 2025 मध्ये जमा करण्यात आलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधीपर्यंत बँक खात्यामध्ये जमा होणार आहे? तर प्रश्न अनेक शेतकरी बांधवांनी कमेंट करून विचारलेले आहेत. किसान किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा करण्यात आला होता. आता 20वा हप्ता जो आहे तो दिनांक 20 जून 2025 नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते हे साधारणपणे पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच किंवा त्याच्या पाठोपाठच जमा होत असतात. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील 20 जून 2025 नंतर किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच याच महिन्यात तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये म्हणजेच एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.